नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 तर याचे लास्ट अंतिम दिनांक तर मैदानी चाचणीचा तर जाहीर झालेला आहे 13 एप्रिल. तर 5 एप्रिल 2026 रोजी झालेल्या विद्यार्थी मित्रांचे तर आपण मैदानी चाचणीमध्ये मिळालेले गुणांची यादी पाहूत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर काही आक्षेप वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता या दूरध्वनी किंवा या ईमेल आय डीवर 24 तासाच्या आत आक्षेप घेऊ शकता. थोडक्यात आपण यादी पाहून घेऊत. बघा, ही 5 एप्रिल 2026ची यादी आहे. स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ग्रुप सेकंड पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2024 अँड 25 आउटडोर मार्क्स ऑफ कॅन्डिडेट्स डेट 5 एप्रिल 2026. तर बघा, टोटल रेकॉर्ड काउंट फॉर कॉन्स्टेबल तर एकूण विद्यार्थी 913 होते. 5 एप्रिलला काल 913 विद्यार्थी होते, जे की 1000 होते आणि त्यांनी मैदानी चाचणी दिलेली आहे. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळेल चेस्ट नंबर, ॲप्लिकेशन नंबर, नंतर 5 किलोमीटरमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळाले तर ते पाहायला मिळतील. अँड 100 मीटर अँड शॉर्टपुटमध्ये असे तिन्ही इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना मार्क किती मिळालेले आहेत तर त्यांचे एकदम पूर्ण टोटल आपल्याला ग्राउंड टोटल या शेवटच्या बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो बघा, पहिलेच विद्यार्थी आहेत 95, 91, 95, 97, 93, 97, 93. तर असे एकंदरीत विद्यार्थी पाहायला मिळतील की त्यांनी खूपच छान ग्राउंड मारलेलं आहेत. जे 95 आहेत, 97 आहेत तर यांचं तर नाव असणारच आहे कट ऑफमध्ये. आता कट ऑफ पण 13 शेवट तारीख आहे 13 एप्रिल. त्यानंतर 2-4 दिवसांनी एकत्रित यादी होईल आणि कट ऑफ पण जाहीर होईल. 95, 97 यांना, कारण म्हणजे असं खूपच विद्यार्थी आहेत की त्यांना 95, 97, 93 असे पडलेले आहेत. तर कट ऑफ 93 किंवा 95 अशा दोन्हीमध्येच काहीतरी लागू शकतो. आणि लेज कमी जर जागा वगैरे असतील आणि विद्यार्थ्यांनी खूपच मार्क घेतले असतील तर 97, म्हणजे असं कॅटेगरी वाईज. बरं, म्हणजे असा अर्थ समजू नका की 97च लागेल. 95 किंवा 93 मी असं पाहिलं होतं की 93 का 95 कुठल्या SRPF जिल्ह्याच्या लागल्या होत्या. तर राज्य राखीव पोलीस बल कोणते तर गोंदिया का समथिंग गडचिरोली का कोणते तर मी पाहिले होतं, त्याचा 93 का 95 लागला होता कट ऑफ. तर तसं लागू शकतो. आणि प्रोसेस पण आता होत आलेली आहे. 13 एप्रिल लास्ट तारीख आहे. जे विद्यार्थी राहिले होते तर त्यांची यादी पण दिलेली होती आणि ते झाल्यानंतरच पुढे आता एकत्रित यादी होईल, नंतर कट ऑफ आणि नंतर लेखी परीक्षेसाठी तात्पुरती निवड यादी 1/10 प्रमाणे, देन लेखी परीक्षेसाठी सूचना. तर अशी प्रोसेस आहेत अजून, तर होईल आता लवकरच. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अपडेट वेळोवेळी मिळत राहतील. आणि पॉसिबल असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा, जेणेकरून अशा पुढील विद्यार्थ्यांना पण व्हिडिओ शेअर होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 93 अशी आपल्याला पाहायला मिळतील. नंतर 93 पाहूत आउट ऑफचा विद्यार्थी कोणी आहे का 5 एप्रिलला झालेल्या ग्राउंडमध्ये. सो 95 पाहायला मिळतील, 97 पाहायला मिळतील. बघा 11870 चेस्ट नंबर, तर यांना 97 आहेत. खूपच छान मार्क मिळवलेले आहेत यांनी पण. तर एकंदरीत त्यांची प्रॅक्टिस आहे, मेहनत आहे. बघा 97 3च मार्क कटले, ते पण 100 मीटरमध्ये कटलेले आहेत. हे बघा 3 फक्त 100 मीटरमध्येच विद्यार्थ्यांचे मार्क कटलेले आहेत. बाकी शॉर्टपुटमध्ये कोणाकोणाचे कटत राहतात. हे बघा 95, 93 असे पाहायला मिळतील विद्यार्थी. तर खूपच छान घेतलेले आहेत मार्क. पाहूत आता कट ऑफ वगैरे किती लागतो, नंतर एकत्रित गुणाची यादी आणि विद्यार्थी वगैरे किती होते तर ते पण पाहायला कालच आपण पाहिलं होतं. एकूण विद्यार्थी किती होते काय नाही, काल आकडा पाहिला होता मी. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि ही PDF मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट SRPFची तुम्हाला पाहायला मिळेल. ते पण क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता, जेणेकरून तुमचे किंवा तुमच्या मित्रांचे तुम्हाला ग्राउंड पाहता येतील. म्हणजे ग्राउंडमध्ये मैदानी चाचणीमध्ये विद्यार्थ्यांनी
किंवा तुमच्या मित्रांनी किती मार्क मिळवलेले आहेत तर ते तुम्हाला पाहता येतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज अँड खूपच विद्यार्थ्यांनी सपोर्ट चांगला दिलेला आहे. या म्हणजे असं पोलीस भरती, SRPF, कारागृह चालक वगैरे विद्यार्थी खूपच सपोर्ट वगैरे चांगला केलेला आहे. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो असाच ठेवा, जेणेकरून पुढे पण आपण अपडेट वेळोवेळी देत राहूत. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पॉसिबल असेल तर नक्कीच सबस्क्राईब जरूर करा, तर कारण मोटिवेशन मिळत राहतं. तर थँक्यू सो मच. भेटूया पुढील व्हिडिओत.